परंपरा जपणाऱ्या आणि राज्यातील प्रतिष्ठेच्या अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे 12वे पर्व यंदा विशेष दिमाखात आयोजित करण्यात आले आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणारी ही स्पर्धा रसिक प्रेक्षकांसाठी मोठा सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे. यावर्षी स्पर्धेची खास वैशिष्ट्य म्हणजे विनोद, हास्य आणि दर्जेदार अभिनयाची अनोखी सांगड. अटल करंडक स्पर्धेची लोकप्रियता वाढत असताना पनवेलकरांसाठी हा कार्यक्रम खास ठरत आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते तथा अटल करंडक स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर संकल्पनेतून आयोजकांनी प्रसिद्ध हास्य कलावंतांची उपस्थिती जाहीर करताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दुणावली आहे. हास्य क्षेत्रातील मान्यवर कलाकार अरुण कदम, श्याम राजपूत, चेतना भट, झी मराठीच्या हास्य सम्राटमधील प्राध्यापक दीपक देशपांडे तसेच विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे लोकप्रिय कलाकार या स्पर्धेदरम्यान विशेष कार्यक्रमात सहभागी होणार असून अटल नगरीत हास्य कल्लोळ हा विनोदाचा डबल बार कार्यक्रम प्रेक्षकांना सादर केला जाणार आहे. सुप्रसिद्ध कलाकार पुष्कर क्षोत्री हा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. सुप्रसिद्ध कलाकारांच्या उपस्थितीमुळे हास्य कल्लोळाला विशेष आकर्षण मिळाले असून पनवेलकरांसाठी हा कार्यक्रम आनंदाची पर्वणी ठरणार आहे. अटल करंडक ही स्पर्धा पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात 5 डिसेंबर, 6 डिसेंबर आणि बक्षीस समारंभांच्या दिवशी 7 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजता हे कलाकार पनवेलमध्ये आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात अटल करंडक स्पर्धेदरम्यान येणार आहेत. पनवेलमधील नाट्यप्रेमी, विद्यार्थी, कलावंत तसेच कुटुंबासाठी ही संधी महत्त्वाची मानली जात आहे. त्याचबरोबर तरुण कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देत मराठी रंगभूमीचा दर्जा आणखी उंचावणारा प्रयत्न अटल करंडक एकांकिका स्पर्धेद्वारे केला जात आहे.